वावगं ठरणार नाही. कारण आज हे दोघे जण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी, कारण कुठल्याही पद्धतीचं बौद्ध धम्मसंस्कार पद्धतीनं कार्यक्रम करत असताना कुठल्याही पद्धतीचं मनामध्ये क्लेश किंबहुना काहीतरी थोडकं चक्कपण जे ठेवून आपण काही करत नसतो. या अनुषंगाने या दोघांच्या आयुष्यामधला आज एक ऐतिहासिक क्षण असा आहे की गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी यांचं गेल्या 7 ते 8 वर्षापूर्वी प्रथम मंगल परिणयविधी झाला होता व डिवोर्सच्या स्टेजेसपर्यंत यांचं या ठिकाणी आयुष्यातला चढउतार आला होता. पण गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांचा परस्परामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग समझोता करून आपण पुन्हा एकत्र आलं पाहिजे असंही त्यांना वाटलं. कारण होतं ही मुलगी. या मुलगीच्या भवितव्यासाठी त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो खऱ्या अर्थानं त्या दोघांच्या आयुष्यातील ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. कारण एकदा एखादी गाठ निर्माण झाली तर ती गाठ सोडवता येत नाही. ती गाठ जिथं निर्माण झाली तिथनं पुढे धागा तर कट करता येतोय किंबहुना ते गाठ सोडवणं शक्य नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांनी वैचारिक प्रलगता दाखवून एक प्रकारचा आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या मुलीचं कल्याण करण्यासाठी किंबहुना स्वतःच्याही आयुष्याचं या ठिकाणी कल्याण करण्यासाठी हा पुनर्विवाह हे या ठिकाणी आज या ठिकाणी मंगल परिणयविधी पेठ येथील ऐतिहासिक अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमीमध्ये या ठिकाणी पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली भीमनगर या ठिकाणी संपन्न होत आहेत. तत्पूर्वी आपल्या दोघांनाही ऐतिहासिक निर्णयाच्या मी लाख शुभेच्छा व्यक्त करतो व आपल्या दोघांना विनंती आहे की आपले उच्चतम आदर्श महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. असा असताना आपण घेतलेला हा निर्णय आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्या जीवनाला चालना देणार आहे. आपल्या जीवनाची पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करत आहोत. या अनुषंगाने आपण दोघांनी आपल्या कन्येसह बाबासाहेबांच्या अर्धकृती पुतळ्याला या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करावं. साधू 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 हार घातल्यानंतर दोघांनी वंदन करताना फोटो घेऊया. साधू 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 हात जोडा वहिनी. दीदी हात जोड पडा. त्याच्यानंतर या ठिकाणी दोघे मिळून या ठिकाणी मेणबत्ती अगरबत्ती या ठिकाणी आयुष्यमानिनी या ठिकाणी पूनमताई या ठिकाणी बाबासाहेबांच्या महान अशा वैचारिक अधिष्ठान प्राप्त पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे. तदनंतर या ठिकाणी मेणबत्ती अगरबत्ती हा धम्मदीप दोघे जण प्रज्वलित करत आहेत. साधू साधू साधू. आपल्या उच्चतम आदर्शांच्या प्रतिमांना विचारांना अर्धपुतळ्याला बाबासाहेबांच्या पुष्पहार अर्पण केलेला आहे. सांगण्याचं आणखीन एक तात्पर्य असं आहे की बाबासाहेब या भूमीमध्ये 24 डिसेंबर 1946 रोजी आले होते व या ठिकाणी 1970 साली रासू गवई साहेबांच्या हस्ते शांताबाई दाणी हस्ते बसा यांच्या हस्ते या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी 1970 साली या ठिकाणी झालेलं आहे. तर पूर्वी बाबासाहेब 1946 साली या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि तिथून अंकलखोपच्या परिषदेला सुद्धा महार परिषद या टायटलखाली त्या ठिकाणी परिषद घेतली होती. त्याही ठिकाणी बाबासाहेब गेले होते. अशा पवित्र ठिकाणी आपण आयुष्याची नवीन सुरुवात करत आहात, पुन्हा एकदा सुरुवात करत आहात. त्याबद्दल आपल्याला लक्ष शुभेच्छा व्यक्त करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आयुष्यमान त्रिमुखे साहेब जे सांगली जिल्हा
सामाजिक न्याय भवनाच्या उद्योग भवनामध्ये ते कार्यरत आहेत व असंख्य हातांना काम देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. सोबत आयुष्यमान तुपे सर उपस्थित आहेत, त्यांचा मुलगा उपस्थित आहेत, आमच्या पवार वहिनी उपस्थित आहेत, पवार दादा उपस्थित आहेत, काटे दादा उपस्थित आहेत, पवार सर उपस्थित आहेत. या सर्वांच्या सम्यक सहवासामध्ये आज 14 डिसेंबर 2025 रोजी आपण सदरचा मंगल परिणयविधी बौद्ध धम्म संस्कार परंपरेनुसार या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारक जय भीम. अखंड विश्वाला ज्यांनी शांतीचा, समतेचा, करुणेचा, दुःखमुक्तीचा, मानवतेचा महान असा विश्वमैत्रीचा, बौद्ध धर्माचा, विज्ञानवादी धम्मसंदेश देणारे शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे आचार विचार कृती प्रतिमा त्याग मूर्ती या सर्व गोष्टींना सुरुवातीला माझा पंचांग प्रणाम. अखंड भारत देशाचे एकमेव भाग्यविधाते, समस्त बहुजनांचे एकमेव उद्धार करते, भारतीय संविधानाचे प्रमुख एकमात्र शिल्पकार, आधुनिक भारताच्या संकल्पनेचे सुद्धा प्रमुख एकमात्र जनक, परमपूज्य बोधिसत्व, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या अखंड अशा समर्पक भावनेला, त्यांच्याही वैचारिकांच्या प्रतिमेला, स्मारकाला मी या ठिकाणी त्रिवार वंदन पंचांग प्रणाम व्यक्त करतो. त्याचबरोबर परमपूज्य बाबासाहेबांना, बाबासाहेबांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती, बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक कार्यामध्ये ज्यांनी तन मन धनाची साथ दिली, त्या बाबासाहेबांच्या धर्मपत्नी तुम्हा सर्व 9 कोटींच्या माता त्यागमूर्ती माता रमाई यांच्या अखंड अशा त्यागाला समर्पक भावनेला माझं त्रिवार वंदन पंचांग प्रणाम. त्याचबरोबर बाबासाहेबांची व माता रमाईची 4 अपत्य, बाबासाहेब परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत असताना त्यागमूर्ती माता रमाईंच्या मांडीवरती औषध उपचारांना तडफडून गेली. त्या 4 लेकरांच्या स्मरणामुळं भारत देशातल्या प्रत्येक बहुजन समाजाच्या घरातलं लेकरू आज रोजी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणाऱ्या फुकट सेवेच्या आधारे जिवंत आहे. या निसर्गामधल्या खुल्या हवेमध्ये रिकामा श्वास घेत आहे. आपल्या जीवनामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याला सामोरं जात आहे. या बाबासाहेबांच्या व त्यागमूर्ती माता रमाईंच्या औषधोपचारांना तडफडून गेलेल्या लेकरांना माझं विनम्र असं अभिवादन. त्याचबरोबर बाबासाहेबांना त्यागमूर्ती माता रमाईंचं महापरिनिर्वाण 27 मे 1935 साली झाल्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 6 डिसेंबर 1956 पर्यंत बाबासाहेबांना तोला मोलाची समर्पक भावनेची साथ देणाऱ्या बाबासाहेबांच्या दुसऱ्या धर्मपत्नी की ज्या बाबासाहेबांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा घोषणा केली, त्या म्हणजे नागपूरच्या पवित्र अशा दीक्षाभूमीच्या धम्मदीक्षेच्या सोहळ्याला बाबासाहेबांच्या सोबत उपस्थित होत्या त्या डॉक्टर माई साहेब यांच्या या अखंड अशा त्यागाला समर्पक भावनेला त्रिवार वंदन पंचांग प्रणाम. त्याचबरोबर बाबासाहेबांनी बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या 3 महत्वपूर्ण संस्थांची स्थापना केली, पहिली संस्था धम्म संघटन ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, दुसरं संघटन शौर्य संघटन समता सैनिक दल व तिसरं संघटन शैक्षणिक संघटन दी पीपल्स सोसायटी. या 3 संघटनांच्या कार्याला मंगलकामना व्यक्त करतो. समता सैनिक दलाच्या शौर्य कार्याला क्रांतिकारक जय भीम, भीमा कोरेगावच्या विजय स्तंभ दबाला व शूरवीर 500 महार सैनिकांच्या अतुलनीय शौर्य गाथेला सुद्धा व या अतुलनीय शौर्याचं पराक्रमाचं प्रतीक म्हणून त्यावेळेच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी भीमा कोरेगावच्या नदीच्या ठिकाणी जो विजय स्तंभ उभारला, त्या विजय स्तंभाला, जय स्तंभाला तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्ष भावनेला सुद्धा क्रांतिकारी सॅल्यूट व्यक्त करतो. त्याचबरोबर बाबासाहेबांनी तुम्हा सर्वांना एक प्रकारचा ताट मानेनं जगण्याचा अधिकार जसा प्रदान केला, तसा ताट मानेनं मरण्याचा सुद्धा अधिकार, स्वाभिमानानं सुद्धा श्वास सोडण्याचा अधिकार ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्राप्त झाला, त्या भारतीय संविधानाला त्रिवार वंदन. तसेच पूजनीय भिक्खू संघाच्या पवित्र अशा धम्मप्रचार प्रसाराला पंचांग प्रणाम. त्याचबरोबर बाबासाहेबांनी तथागतांचे मौलिक विचार ज्या पवित्र धर्मग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये पोहोचवले, तो बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याच्या सरते शेवटी लिहिलेला सर्वात प्रभावी धर्मग्रंथ म्हणजे दी बुद्ध आणि धम्मा. तसेच जागतिक पातळीवरचा सर्वात प्रभावी धर्मग्रंथ त्रिपिटक या बौद्ध धर्मग्रंथाला देखील पंचांग प्रणाम व्यक्त करून आपल्या सर्वांना माझ्या क्रांतिकारी जय भीम व्यक्त करून हा कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहे. तत्पूर्वी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांच्या विचाराची, सामाजिक समतेची चळवळ आहे, धम्माची चळवळ आहे, राजकारणाची प्रामाणिक चळवळ आहे, ज्यांनी तन मन धनाने बाबासाहेबांचाच विचार प्रमाण मानून आयुष्यामध्ये त्या भावनेनं पुढे नेली. त्या बाबासाहेबांचे या देशातले सच्चे फॉलोअर असणारे व्यक्तिमत्व DS4 बामसेब तथा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवरजी काशीरामजी साहेब यांच्या या अखंडाच्या त्यागाला विनम्र असं अभिवादन. तसेच माझ्यावरती लहानपणापासून बौद्ध धर्माचे संस्कार करणारे नेरले गावचे सेवानिवृत्त कालकथित प्राथमिक शिक्षक आदरणीय भीमराव दादू कांबळे गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीला, संस्काराला मी या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो. संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर,
राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मंगलकामना जय भीमेत करून आज या कार्यक्रमाला आपण 5.5 मिनिटांच्या प्रस्तावनेनंतर तारक तारिका समेत बहुदाचार्य पंचांग प्रणाम करतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात पुढे जाऊ. समोर या समोर या राजाच्यासाठी 3 वेळा वंदन करायचं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आता उठून उभा राहा आहे त्या जागेवर हात जोडायचे. महामानवांच्या प्रतिमांना, विचारांना, कार्याला, त्यागाला त्रिवार वंदन प्राप्त झाल्यानंतर व्यक्त केल्यानंतर बौद्ध धर्मातील पवित्र असं त्रिसर्ण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलं जात आहे. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. पदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. या ठिकाणी अखंड मानवी जीवनाला कल्याणकारी असणाऱ्या त्रिसर्ण पंचशिलेनंतर विश्वशांती तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे आचार विचार कृती प्रतिमा त्याग मूर्ती ही यांची सुरुवातीला बुद्ध पूजा पुष्टी सुज्ञाने ग्रहण केली जाईल. तदनंतर बाबासाहेबांच्या कार्याचा अखंड गुंतवणूक ज्या गाथेमध्ये आहे हीच गाथा भीमस्मरण भीमस्तुती ही गाथा देखील या ठिकाणी जोडून ग्रहण केली जाईल. आणि सदरच्या दोन्ही गाथा संपल्यानंतर या ठिकाणी पूनमताईंना अभिजित दादांना विनंती आहे की आपल्या हातामध्ये असणारे पुष्प बाबासाहेबांच्या चरणी आपण अर्पण करावे ही आपल्याला विनंती आहे. तरी या ठिकाणी आपण बुद्ध पूजा ग्रहण करतो. वन्नगन्धं गुणोपेतं एतनं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोवरे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुहेन मेतेन लवामि मोक्षं. पुष्पं मिलायति यताय धम्मे कायो तथा याति विनाशभावं. धनसारपदितेन दीपेन तमधंसिनाति लोकदीपमसमबुद्धं. पूजयामि तमोमुदं सुगन्धिकाय वदनमनन्तगुणगन्धिना. सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागत बुद्ध धम्मच्च संगच. सुगततनुभवा धातु धातु गंभे लंकाय जम्बुदीपे तिदस कुर्वरे नागलोके च धूपे. सभ्य बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातु वन्दे. सर्वेऽपि बुद्धं दशवल्तनु जम्बोधि चेतं नमामि. वन्दामि चैत्यं सबसपठानेषु पठितं. सारिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. भीमस्मरण भीमस्तुती. सकलं विद्यं विद्र्याणं देवरूपं सुजीव निभयचक्षु गविर्गौसं गौरवर्णं सुखाय. अभयचित्तनिभयकामं सुरतधम्मं सुखेम. विरतरज्जं सुदृढनेतं भीमरावं सरामि. भीमरावं सरामि. भीमरावं सरामि. दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूष तू भीमराजा. सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्री शासनमती बुद्धितेजा. पंकजा नरवरा रत्न सुजन उद्धरा
भगवंता आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शत्रधरता करी कापला युरी रौद्रोपा मुक्ती पतकोनता जनस्मृती जाळीता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा. या ठिकाणी पूजनीय बुद्ध पूजेनंतर व कर्तव्य दक्षाच्या भीमस्मरण भीमस्तुतीनंतर आदरणीय आयुष्यमानने पूनमताई आदरणीय आयुष्यमान अभिजित दादा यांना विनंती करतो आपल्या हातामध्ये असणारे पुष्प आपण बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्याचे चरणस्पर्शी अर्पण करावे. साधू साधू साधू. त्याच्यानंतर परित्राण पाठगाथा ग्रहण केली जात आहे. परित्राण पाठगाथा म्हणजे मानवी जीवनामध्ये मन आहे त्या मनाला भयमुक्त करणारी तथागतांची जी गाथा असेल तर ती परित्राण पाठगाथा आहे. विपटी पटी विहाय सव संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भवते दुःखादायक सब दुःखा विनाशाय भवते उपान संचिते भन्ते अनबंतत्व परित्रम वृत्तमंगलम समदायुक्त वारेषु वर्षगंचन्तु देवता सद्धम मुनिराज स सुनन्तु सगमोपदम धम्म सवनकायो अयं वदन्ता धम्म सवनकायो अयं वदन्ता धम्म सवनकायो अयं वदन्ता. हे संता संत चित्ता ती सरणा शरणयत्तदप्तरेवा भूमा भूमाच्य देवा गुणगण व्यावत्त सब कालम येतायन्तु देवा करकणमेय मेरु राजे वसन्तु संतो संतो सैमुनिवरम होतु वचन सोतु मग सुमग सभ्येषु चक्रवालेषु यक्कदेवच्च ब्रह्मणो यम्यैकत्तपुयं सर्वसम्पत्ति साधकं सभ्यत्वनिमोदित्वा सर्वग शासनरता प्रमादरहिता होन्तु आकस्य विशेषतु शासन पिच लोकच प्रदृढ भवतु सर्वदा शासन पिच लोकच देवा रक्षन्तु सर्वदा सभ्य सुखी होन्तु सभी परिवार यत्तिनो अनित्या सुमना होन्तु सस्येभि यातिभि राजतो वा सुरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उदाकतो वा खानतो वा पिशाचतो वा नक्कदतो वा जनपद रोगतो वा असदमतो वा असंडिततो वा चंड हत्ती असमिग गोणम तुकाराही विचिक मणिसिद्धि दिप्पे अच्चतरच्च नाना भयतो वा नाना रोगतो वा सभ्य हरतो गहंतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पवित्र अशी धम्मपालन गाथा या ठिकाणी ग्रहण होत आहे. धम्मपालन गाथा म्हणजे तथागतांच्या संपूर्ण विज्ञानवादी बौद्ध धर्माचं सार ज्या तथागतांनी एका गाथेमध्ये समाविष्ट केलेला आहे ती धम्मपालन गाथा या ठिकाणी ग्रहण होत आहे. सब पाप सकरणं कुशला सौपसंपदा स्वचित भर्योदपणमेतन बुद्धान शासनं धम्मचरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पन्निसुत्वानं धम्मं कायेन पसन्ति सर्वे धम्मधरो भूति यो धर्ममनपमन्यति. या ठिकाणी पवित्र अशा धम्मपालन गाथेनंतर वैवाहिक जीवनाची प्रतिज्ञा कर्तव्य की ज्यांनी या दोघांनी प्रथम जो मंगलपरिणय विधी झाला होता त्यावेळी घेतली होती, पण काही कारणास्तव या ठिकाणी वैचारिक मतभेद आल्यानंतर पुन्हा 2-3 वर्षांचा गॅप झाला व पुन्हा या ठिकाणी बाबासाहेबांच्या व तथागतांच्या विज्ञानवादी विचारांना पुन्हा त्यांना एकत्र आणण्याचं फार मोठं ऐतिहासिक काम केलं. याही निमित्तानं पुन्हा एकदा आयुष्याची नवीन मंगलपरिणय विधीच्या निमित्तानं जे सुरुवात करत आहेत आणि ते विवाहाची प्रतिज्ञा कर्तव्य मानवी जीवनाला कल्याणकारी असणारी आणि भारतीय संविधानाला ग्राह्य असणारी प्रतिज्ञा कर्तव्य या ठिकाणी तारिका या ठिकाणी ग्रहण करतात. सुरुवातीला मी पूनमताईंना विनंती करतो, मी जे प्रतिज्ञा कर्तव्य जे ग्रहण करतोय मी बोलतोय त्याच्या पाठीमागून आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रतिज्ञा ग्रहण कराव्या. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच यागमूर्ती माता रमाई, यागमूर्ती डॉक्टर माईसाहेब यांच्या पवित्र विचाराला वंदन करून उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, पवित्र स्थळ भीमनगर, तसेच आदरणीय बौद्धाचार्य आदरणीय तुपे सर, आदरणीय त्रिमुखे सर, आदरणीय पवार बहिणी, पवारदादा, काटेदादा, तसेच आमची कन्या
तुपे साहेबांचा चिरंजीव यांच्यासमोर मी अशी प्रतिज्ञा ग्रहण करते की सामाजिक, धार्मिक व वैवाहिक जीवन यांच्या नीती व नियमांचे मी नेहमी पालन करेन. तसेच आज दिनांक 14 डिसेंबर 2025 वार रविवार या क्षणापासून पुन्हा एकदा आदरणीय आयुष्यमान अभिजित यांचा धम्मपती म्हणून स्वीकार करते. हे समस्त जनास जाहीर असावे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, त्यागमूर्ती डॉक्टर माईसाहेब यांच्या पवित्र विचाराला वंदन करून तसेच भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पेठ या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पेठ भीमनगर तालुका वाळवा जिल्हा सांगली तसेच उपस्थित असणारे आदरणीय आयुष्यमान त्रिमुखे सर, आदरणीय आयुष्यमान तुपे सर, आदरणीय आयुष्यमान पवार वहिनी, आदरणीय आयुष्यमान पवार दादा, आदरणीय आयुष्यमान काटे दादा, आदरणीय आयुष्यमान पवार दादा यांच्यासमोर उपस्थित बहुदाचार्य यांच्यासमोर मी अशी प्रतिज्ञा करतो की सामाजिक, धार्मिक व वैवाहिक जीवन यांच्या नीती व नियमांचे मी नेहमी पालन करेन. तसेच आज रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 या वेळेपासून पुन्हा एकदा नियोजित तारिका आयुष्यमान पूनम यांचा धम्मपत्नी म्हणून मी स्वीकार करतो. हे समस्त जनास जाहीर असावे. नमो बुद्धाय. जय सर आम्ही देतो तुम्ही तुमचं चालू करा. तुमचं चालू करा. आम्ही देतो. या ठिकाणी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे जयमंगल अट्टगाथेच्या प्रवासापर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहे. हा जयमंगल अट्टगाथेचा प्रवास म्हणजे सिद्धार्थ गौतम ज्यावेळी पिंपळ वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली ध्यानधारणेसाठी बसले होते. ती ध्यानधारणा करत असताना सिद्धार्थ गौतमांच्या वरती जे 8 प्रकारचे विविध अडथळे आले, पण ते 8 प्रकारचे विविध अडथळे पार करून सुद्धा सिद्धार्थ गौतमांचे सम्यक संबुद्ध झाले. या सर्व गोष्टींचं प्रवास वर्णन म्हणजेच बौद्ध धम्म संस्कार विधीच्या मंगलपर्णे विधीच्या पवित्र अशा जयमंगल अट्टगाथा. या जयमंगल अट्टगाथांना आपण सुरुवात करतोय. पुष्पवृष्टी केव्हा, कधी, कुठल्या दिशेनं करायची हे मी आपल्याला शेवटच्या वेळी सांगेन. तत्पूर्वी पुष्पवृष्टी कृपया करू नका अशी विनंती आहे. पाहुसाहसमभिनिमित सौदन्तं गिरिमेखलमुदित घोरससेनमारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियुज्जितसा करति घोरं पनादवकमकमकदयत्वं वन्ति सुरन्दविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरिगजवरम् अतिमद्भूतं दावद्विचक्रमसणीव सुधावनन्तं मेन्ताम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि ऊकीर्तकगमतिहतसुधारुणन्तं धावन्ति योजनपथमुलिमालवन्तं विसर्गकतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते
जय मंगलानि कत्वान कट्टमधुरम् इव गभिनिया चिंचाय दुष्टवचनं जनकाय मजे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि स च विहाय मति स चकवादकेतु वादाविरोपितमणमत्यन्दभूतं विद्योपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि नन्दोपनन्दभुजगेन विविधमहिन्दे बुद्धेन तेन भुजगेन रमापयन्तो मय्यापदीपजनितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि दुर्गादिष्टभुजगेन सुदष्टहस्तं ब्रह्मविशुद्धिज्योतिमेधिमकाभिधानं यानार्करेण विधिरा जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. या ठिकाणी शेवटच्या जयमंगल गाथेच्या वेळी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण विधी हा कुठल्याही पद्धतीची कात्री न मारता जरी छोट्या पद्धतीनं का असला जरी मंगलपर्णय विधी जरी असला तर जो स्टेटस प्रथम मंगलपर्णय विधीला असतो तो श्रीमंत असो गरीब असो किंवा काही असो स्टेटस समान स्टेटस पद्धतीनं हा कार्यक्रम मी विदाऊट काटछाट करता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. तदनंतर शेवटची जयमंगल आता सरते शेवटी मी इमिनाते समीचे नरसोपय हा शब्द उच्चारेन. नरसोपय शब्द झाल्यानंतर 3 साधुकार होतील. पहिल्या साधूला दारिका पूनमताई ह्या दारक अभिजित दादा यांच्या गळ्यामध्ये पुष्पमालिका अर्पण करतील. दुसऱ्या साधूला दारक आयुष्यमान अभिजित दादा हे दारिका पूनमताई यांच्या गळ्यामध्ये पुष्पहार अर्पण करतील. आणि तिसऱ्या साधूला आपल्या हातामध्ये असणारी फुलं आपण दारक दारिकांच्या डोक्यावरती जवळ येऊन पुष्पवृष्टी करून त्यांचं या ठिकाणी नव्याने या ठिकाणी पुन्हा आयुष्याची सुरुवात ते करत आहेत. त्या आयुष्याच्या सुरुवातीचं आपण स्वागत करावं. तदनंतर सदरची गाथा संपल्यानंतर हा नरसोपय्यो हा शब्द उच्चारल्यानंतर एकमेकांनी पुष्पहार घातल्यानंतर आशीर्वाद त्याच्या पूर्वी अभिजित सरांना विनंती आहे आपण जर मंगलसूत्र आणलं असेल तर आपण त्यांना ते परिधान करावं. आणि मंगलसूत्र परिधान केल्यानंतर आशीर्वाद गाथा आणि शेवटी जोडून सर्णतय गाथा या गाथा तर मी विनंती केली एतापि बुद्ध जय मंगलट गाता यो वचको दिन दिने सरते मतंदे ईत्वाणनेक विविधानि चुपदवाणी मोक्षं सुखं परिगणेय नरोसपय्यो साधु त्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सम्यक सहवासामध्ये बाबासाहेबांच्या पवित्र अशा स्मारकामध्ये मी अभिजित सरांना विनंती करतोय की आपल्या झालेल्या पुन्हा एकदा धम्मपत्नी यांचं या ठिकाणी विवाहाचं प्रतीक असणारं मंगलसूत्र हे परिधान करून त्यांचं या ठिकाणी आपण पुन्हा एकदा कायदेशीर मान्यतेनं आपल्या वैचारिक मान्यतेनं आपल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं आपल्या दंपत्नींचा पुन्हा एकदा आपण स्वागत करावं. तदनंतर बाकीचे अलंकार तुम्ही नंतर घातले तर चालतील. आता मांडी घालून बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर आपण बसावं व या ठिकाणी आशीर्वाद गाथा होईल. सर्णतय होईल आणि सर्णतय झाल्यानंतर आपण एकमेकांना या ठिकाणी पुष्प द्यायचे आहेत. तत्पूर्वी आपण एकमेकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. आता तुम्ही आता ते गुच्छून ठेवा. तुम्ही इथं मांडी घालून बसला तरी चालेल. आपण सर्वजण पुढे या दोघांच्या डोक्यावरती हात घेऊन आशीर्वाद देतात. नाही खाली बसा. हात जोडा. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोती भवन्तु ते. इष्टं पठितं तुरीयं किपुमे समिज्यतु सर्वे पुरिन्तु चित्त संकल्पा चन्द पुनर्सोयता आयुरारोग्य संपत्ति स संपत्तिमेव च तत्त्व निप्पान संपत्ति इमिनाते समिज्यतु. दोघे मिळून 3 वेळा साधू करा.
शेवटची गाथा सर्णताई घेण्यापूर्वी आपण या सर्वांच्या वतीनं आदरणीय आयुष्यमानी पूनमताई, आदरणीय आयुष्यमान अभिजित दादा यांना संसाराच्या नवीन इनिंगसाठी आम्ही भरभरून शुभेच्छा देतो, लक्ष शुभेच्छा देतो. जसा पौर्णिमेचा चंद्र कलाकालाने वाढतो व अंतिम पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाला प्राप्त करून संपूर्ण निसर्ग सृष्टी लखमय, विज्ञानमय, प्रकाशमय, ज्ञानमय करतो, त्याच पद्धतीने आपल्या नवीन संसाराची सुद्धा सुरुवात त्याच पद्धतीने व्हावी. आपल्या आयुष्यातील इच्छा, आकांक्षा, ध्येय पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे परिपूर्ण व्हावी. आपण दोघांनी एकमेकांच्या आई वडिलांचा मान सन्मान राखावा, पै पाहुण्यांचा सन्मान राखावा, बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या आयुष्यातला वेळ द्यावा, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचं पालन करावं आणि बाबासाहेबांची सामाजिक समतेचे मिशन आहे ते पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल एवढीच अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना भरभरून शुभेच्छा. तसेच या निमित्तानं कालगतीत आमचे अभिजित साहेबांचे वडील आनंदा कांबळे साहेब यांच्या सुद्धा सम्यक स्मृतीला विनम्र असं अभिवादन व्यक्त करतो. तसेच मॅडम तुमचे आई वडील आहेत ना, मॅडम यांच्या आई वडिलांच्या कार्याच्या प्रती, आरोग्याच्या प्रती मंगलकामना. तसेच अभिजित सरांच्या आईच्या आयुष्याच्या आरोग्याच्या प्रती मंगलकामना, त्यांच्या दोन्ही परिवाराच्या प्रति मंगलकामना व्यक्त करून आपण या ठिकाणी शेवटची गाथा संत येत आहोत. तत्पूर्वी हा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची संपूर्ण कमिटी आहे, त्यांचा मी या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं तसेच मी बौद्धाचार्य या नात्यानं ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार मानतो. कारण एक प्रकारचं बाबासाहेबांच्या पवित्र वास्तूमध्ये या दोघांच्या वैवाहिक जीवनाची नव्याने सुरुवात होत आहे. आपण खार ना खारीचा वाटा यामध्ये आपण कष्टाचा असेल, विचारांचा असेल उचललेला आहे. त्याबद्दल आपल्या उत्तम आरोग्याला, आपल्या धर्मकार्याला मंगलकामना व्यक्त करतो. सांगलीवरून आलेले तुपे सर आहेत, त्रिमुखे सर आहेत आणि वेळ काढून आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या पवार वहिनी आहेत, पवारदादा आहेत, आपण सर्वजण काटेदादा असतील, आमचे सर असतील, आपल्या सर्वांच्या प्रति मंगलकामना व्यक्त करून शेवटची संगती. नत्ति मे शरणांगायं बुद्धो मे शरणं वरंगेन सज्जवचेन भूतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणांगायं धम्मो मे शरणं वरंगेन सज्जवचेन भूतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणांगायं संघो मे शरणं वरंगेन सज्जवचेन भूतु मे जय मंगलम. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. बौद्धाचार्य समेत धारक धारिका महामानवांच्या प्रतिमांना वंदन करतात. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. आता पूनमताई आणि अभिजित दादांनी खुर्चीवरती बसावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी पेढे आणलेले ते त्रिमुखे सरांनी सर्वांना पेढा अगोदर दोघं एकमेकांचं तोंड गोड करतील, नंतर आम्हाला दिलं तरी चालेल. दिदीला द्या, त्या दोघांना द्या, त्या पहिल्याला द्या. मग जरा जवळ बसा. समोर या, समोर या. खुर्ची जरा जवळ घ्या. बाळाला अगोदर भरवा. दोघांना आपल्या सर्वांच्या समक्ष मी 2 विनंत्या करत आहे. या ठिकाणचा एक फोटो जो आहे हार घालतानाचा, तो फोटो आपली जे कोर्ट मॅटर अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, त्या वकील साहेबांना, आदरणीय वकील साहेबांना तो फोटो द्या, कॅश विड्रॉल होईल. दुसरी गोष्ट, आपलं जे नाव आहे ते रेशन कार्डमध्ये किंवा त्याच्यामध्ये चढवावं लागेल. त्यासाठी आपल्याला हा दाखला लागला तर मी माझ्या लेटर हेडवरती आजचा दाखला मी माझ्या सहीनं देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दुसरी गोष्ट, यांचं रेशन कार्ड असेल, नाव असेल, ते तुम्ही तुमचा सेपरेट कार्ड काढून तर त्याच्यामध्ये चढवावं. दुसरी गोष्ट, विवाहाची नोंद तुम्हाला कवटेपिरांमध्ये घालता आली तर कवटेपिरांमध्ये घाला. काय कायदेशीर प्रॉब्लेम आले तर माझे संपर्क साधा, मी ते फेस करायला तयार आहे. जय. आता तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी स्मारक समिती उपस्थित आहे, त्या स्मारक समितीला आपण या ठिकाणी विहारासाठी दमदान देऊन सहकार्य करावं आणि बौद्धाचार्यांचं सुद्धा दमदान द्यावं, जेणेकरून मला पण आता सांगितलं जायचं. काय आमच्या पूर्ण नका, आई वडिलांच्या घरात गेल्यावर आमच्यापैकी ज्येष्ठ या ठिकाणी काटेसर आहे, त्यांच्या पायात